सर, एकीकडे राज ठाकरे यांनी सर्व किरकोळ भांडणाविषयीची तयारी दाखवलेली आहे, त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे. कसं पाहताय, नवे युतीची नांदी म्हणावी लागेल का शिवसेना आणि मनसे? महाराष्ट्राच्या विशेषतः मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे आणि जे राजकारण केंद्र आणि राज्यामध्ये जे चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न जे दुर्दैवाने होतं, यासाठी कुठच्याही व्यासपीठावरती कोणाही बरोबर येण्याची मानसिकता ही प्रत्येकाची असली पाहिजे, कारण शेवटी हित महत्त्वाचं आहे. आणि आज तोच धागा धरून घेऊन आदरणीय पक्षप्रमुखांनी सुस्पष्ट केलेलं आहे. पण त्यांनी हेही सांगताना स्पष्ट सांगितलं की मग माझी काही अटी पण आहेत का एका बाजूला तुम्ही राष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या हितासाठी एकत्रित या म्हणून म्हणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जेवायला जाता किंवा जेवणाला बोलवण्याचं काम करतात. मग एका बाजूला हिंदीचं समर्थन करणाऱ्यांची बाजू सरकार घेते आणि मराठीचं समर्थन आम्ही करून घेऊन तेरी भी चूप मेरी भी चूप असा तो चाललेला आहे. त्याबद्दलचं पण सूतोवाद पक्षप्रमुखांनी केलेला आहे. त्याच्यातून काय अर्थ काढायचा नाही अर्थ काढायचा हे तुम्ही त्यांच्या भाषणातूनच समजून गेलेलं असेल. आणि मला असं वाटते की त्यांच्या बोलल्यानंतर आता समोरच्यांची काय प्रतिक्रिया येते हेच महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूला तुम्ही अशा गोष्टी करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जे वर्तन किंवा तुम्ही जे घेतलेली जी भूमिका आहे ही कोणाला पोषक आहे हे राज्याच्या लोकांना हे स्पष्ट माहिती आहे का तेवढे काही अज्ञानी लोक राहिलेले नाही आहे. पण भाऊ, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता दोन्ही ठाकरेंनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याचा शब्दशः प्रयोग केलेला आहे. असं वाटतंय आगामी काहींनी सांगितलं की किरकोळ म्हणून साहेबांनी उत्तर काय दिलं की हे किरकोळ बाजूला ठेवू, पण हे जे अटी शर्ती आहेत या गोष्टी तरी व्हायला पाहिजे ना. तेच तसं जर दिसलं तर स्वाभाविकच आहे की पक्षप्रमुखांनी जसं आज त्याचा धागा धरून त्यांनी संभाषण केलं किंवा त्यांनी भूमिका मांडली, पुढच्या काळामध्ये पण ते स्वतः त्याच्याबद्दलची भूमिका घेतील. अजिबात कुठची शर्त बिनशर्त असं काहीच नाही आहे. काही साहेबांनी काय सांगितलं हे थोडा व्यवस्थित तुम्ही रीतीने जर ऐकलं बोललात आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एका व्यासपीठावरती येण्याची मनस्थिती मानसिकता ही आज नाही अगोदरच आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचा उल्लेख केला, त्यांनी असं म्हटलं की तेव्हा जर आपण एकत्र आलो ते मी म्हणतोय मी चर्चा झाली होती का? नाही असं नाही आहे. त्यांनी सांगितलं काहींनी ही भूमिका घेतली असती आणि म्हणजे त्यांच्यासारखे ते एकच पक्ष नाही अनेक पक्षांनी जर अशी भूमिका घेतली असती त्यावेळी त्यांना ते साथ देण्याचं काम करत होते, राज्यामध्ये वेगळी भूमिका घेण्याचा साथ करत होते. त्यामुळे पण देखील काही प्रमाणावरती का होईना त्यांच्याबरोबर इतर जे पक्षांनी पण गेले तर त्यांचा सुतोवाच करत असताना काहींना असा हा शब्द प्रयोग होता. मराठी माणसाला वाटतं की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, महाराष्ट्राचा विकास करायला हवा. मराठी माणसांना जरी देखील वाटत असेल पण मराठीच्या हिताचं रक्षण कोण करतोय ह्याच्या मागे उभं राहण्याचं काम देखील जनता करते. काही लोकांना वाटत असेल म्हणून घेऊन निवळ काही तडजोड फक्त तात्पुरता राजकीय हे करण्याची भूमिका न घेता जसं पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलेले आहेत की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं आणि किरकोळ भांडण बाजूला ठेवून करायचं आमची तयारी आहे ना. पण ती तयारी असतं तर या अटी शर्ती आहेत हे तुम्ही पाळणार आहात का हे महत्त्वाचं आहे. हिंदी में जानना भाजपचं दुकान बंद होईल महाराष्ट्रात असं म्हणा. दोन्ही भाव एकत्र आले असं आहे नाही ते आता तुम्ही लगेचच त्याचे काय हे आखणी करण्यात काय अर्थ नाही आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे परत तुम्ही जे काय जे बोललात तसं बघायला गेलं तर खूप लोकांची दुकानं बंद होतील. सचिन जी, हिंदी में जानना चाहेंगे कि आज दोनों नहीं आज पक्षप्रमुख ने ये स्पष्ट कहा क्योंकि मनसे के यहाँ व्यासपीठ से कोई एक चर्चा ऐसी हुई और उन्होंने कहा कि महाराष्ट्र के हित के लिए हम कहाँ पे भी छोटे मोटे जो अगर झगड़े हैं तो उसको बाजू में रखकर हम आ सकते हैं, बिन शर्त नहीं. लेकिन ये शर्त रहेगी कि जो भूमिका रोज बदल रहे हैं, जो जिस भूमिके को लेकर लोकसभा में एक भूमिका यहाँ अलग भूमिका और एक बाजू में आप सरकार का विरोध करते हैं दूसरे बाजू में डिनर डिप्लोमेसी करते हैं, ये सब चीज़ें को बाजू में रखकर कोई सामने आ रहा है क्या ये भी उन्होंने कहा. तो मुझे लगता है उनके भाषण का पूरा विषय समझ के लेना जरूरी है और जिस तरह से उन्होंने कहा है वो उसमें अगर कुछ सामने दूसरी भूमिका आती है तो उसके बारे में भी कोई भूमिका तय करनी है तो पक्ष प्रमुख खुद करेंगे. पर सचिन जी, हर चुनाव के समय जो है ये चर्चा होती है कि दोनों ठाकरे बंधु एक साथ आएंगे, फिर भी आ नहीं पा रहे. इस समय मुंबई महापालिका दोनों के समय की पार्टियां अलग अलग है. भले मराठी हित के लिए भले उनके व्यासपीठ पे एक बात होती होगी हमारी बात की, लेकिन जो जिनकी भूमिका बार बार बदलते जाती है तो ऐसी भूमिका रखने के ऊपर एक सवाल जब खड़ा हो जाता है. और हमारी भूमिका लोकसभा से लेके या गए 5 सालों में हमने हमारी वही भूमिका रखी है.
तो हमारी भूमिका में जो स्थिरता है वो भूमिका में अगर और किसी के अगर रहता तो वो एक व्यासपीठ पे आ सकते थे। जैसे आज महाविकास आघाड़ी का गठन हुआ है, महाविकास आघाड़ी में भी वही भूमिका जिन्होंने लिए उनको हमने साथ देने का काम किया। तो कहने का मतलब है कि एक विपक्ष के तौर के ऊपर अगर कोई आता है तो जरूर उसका स्वागत होना चाहिए, लेकिन विपक्ष के नाम पे एक बाजू में विपक्ष करने का, दूसरे बाजू में उनके साथ बैठकर खाना खाने का, ये मुझे लगता है डिनर डिप्लोमेसी से पार्टियां चलती नहीं है और पार्टियां ऐसे साथ में आती नहीं है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।